चला तर आज होता श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी दोन्ही आज एकाच दिवशी आलं होतं पहिल्यांदाच. तर ही साडी मी आज वेअर केली होती कारण आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर ही साडी खूप सुंदर आहे, म्हणजे हलकी फुलफुली ते नेसायला पण पटकन येते आणि त्यावर सुंदर असे फुलांचे डिझाईन आहे. तर चला म्हटलं जरा थोडासा मेकअप करूया लाईटली. तर मी थोडंसं फाउंडेशन लावून थोडीशी लूज पावडर लावणार होते फक्त. आणि आज ना नागपंचमी, तर ना खूप गावाकडची आठवण झाली होती. तर आम्ही लहान असताना म्हणजे नाही का गावाकडं खूप मजा केली नागपंचमीला मज्जा करायचो. आणि झोका खेळणं, फेर धरणं, फुगड्या खेळणं, एवढं इतकी सारी मज्जा असायची. तर काय ते दिवस आता आठवतात आणि आता ते काही कुठंच बघायला भेटत नाही. आणि नाही का आज आता पुण्यामध्ये आम्हाला तर काही कुठं वारुळाला वगैरे पूजा करायला पण जाता येत नाही. चला म्हटलं मंदिरात तरी जाऊन येऊ, सोमवार पण आहे म्हणून. इकडे मी रेडी झाले, ते सुंदर असं कानातलं घातलं होतं मग त्याचं मी साडीवर, खूप छान दिसत होतं. आणि आज नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती कारण श्रावण महिन्यातला सोमवार होता पहिला, त्यामुळं आम्ही पण इथे लाईनीला लागलो आणि नंतर छान असं दर्शन घेतलं. हे मंदिर पण तेवढं सुंदर आहे आणि इथे म्हणजे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथंच बाजूला हे शिवालय आहे. आणि मस्त पिंडीचं पण दर्शन घेतलं, बाकीच्या देवांचं दर्शन घेतलं आणि मंदिरात गेलं एकदम मन प्रसन्न होऊन जातं. तर चला आज नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर हे मंदिराचं बघा वातावरण आणि ही डिझाईन खूप सुंदर आहे मंदिराची, बघा एकदम जुन्या काळातील हे मंदिर आहे. तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.